टाइम होऊन गेला. आई चाल येतो मी. झोपली आहे वाटते. उषा चाल मी येतो. थांबा झुंग्या, मी स्वयंपाक केला आहे. ताट वाढतो, बुडी संघ झुंग्या नाही तर ते अलग नखरे दाखवते. मी नाही जेवत पुढे सांगा. निवर खाणं करणं चापड चिपडणं थुकणंच जास्त आहे. तर काय झालं, मथारी आहे ना ते. तर काय झालं, वेगळं देतील. मी नाही खात तिच्या संग. बरं मग बुढीली इथे देतो, तुम्ही घरात चला जेवण कराले. उठा तिले. तसं करतो. आई आई ये झुंगे उठ. आई काय झालं, उठ ना. गेली का आई? काय झालं, मेली का? डॉक्टर बसवली वाटते तिनं. अगे माय, जाते का? श्रावण महिना सुरू आहे ना. मग आता डॉक्टरने फोन लावू का? आता खाली डॉक्टरायले फोन लावता, खाली टाका तिले रिश्तेदाराले फोन लावा. हो बाई कुठे गेली? बाईला सांग आजीचं काही खरं नाही. ये बाबले बोलून घे मग आजी सगळं दोन शब्द. खाली टाकू लाग बुडीले धर बरं. घ्या पकडा तिकडं. हो मामा आलं. एवढं भारी. पप्पा मागे. पप्पा अरे पप्पा अरे वाटतं खरं तो चांगलं वाटते का असं. चटई पाहुणे येते का काही येते, तुम्हाला काहीच नाही समजत. मायचा टोन काय जातो जाऊन पिंटच्या आजी. का झालं, आजी मेली का? मेरी नाही का घे, मरायला टेकली थे. गुलाबजल पाजून दे तुझ्या हातानं छान. गुलाबजल तर मला लावायचे वय ना तोंडाले. पाजून दे ना जरासा. तावल्या आजीने तावलं लय केला, हागलं मुतलं बाई. पाजून दे आखरीच्या चेपे. मग आता मा पुरीले कर म्हणता काय तिचं तू. काय झालं कारण जरा होता. आजी नाही होय का? आजी होई तर ते सोनं नानगी बनवून देते का नातीनली जराशी, का फिक्स मध्ये पैसाच टाकून देतो का काही. पासबुक कसं लपवते ते पोरीच्या घरी. मारता छेपी अशी बोलता का तिला? चुप राहा बरं तुम्ही दोघं पण. ठीक आहे, काम करा आपापले. तू तावल्या हाताला फोन लावून दे, तू बुढीच्या बहिणीला फोन लावून दे. मी मावल्या मामाला लावतो. ठीक आहे. हो ठीक आहे. फोन फोन मोठे आले माया दयाची उरफाट्या पायाची. मी आत्याला फोन लावून घेतो. हो तिले पहिले येऊ दे, उतानी उबडी व्हायले घराबाहेर तमाशा करायले. कशी बोलता आई तू? तिला आताच नको बनवू. पहिले बुढीला जाऊ दे, नाही तिथे पुरा सारा मोल्ला जमा करते. असला घनघन घरातून दे. काही नाही, आता चुकीन लागला फोन. आता मला तर हे टेन्शन आलं का बुढी बरसात पाण्याची नाही चाललीच आहे. हो नाही तर काय, जडाले बी महाग नाही, इंधन बी महाग आहे. आणि मंडप कसा पडन आता घरा पुढं, विचारच आला का नाही. मामाही फोन नाही उचलून दादा कुठे गेला भाडव्यात. मामा नाही, ही बहीण बी कशी. आजी, ए आजी पाणी पित. आजी पेट असा तर चमच्यानं पाच तिले. ना मामा हे फेक वरत फेक. हो चक्कून काय द्याला भाऊसुटीच्या. हा बोल भाषा. मामा आईला खाली टाकलं. काऊन रे, भिका लागलाय का तुम्हाला? बाजून गेलं भाऊसुटीचे हो तुम्ही. माझ्या बहिणीला खालता टाकला. पलंग नाही होता तर मला सांगताय, मीना पाठवला असता नवीन कोरा पलंग मा बहिणीसाठी. तसं नाही मामा, आई जातो म्हणते. कुठं जातो म्हणते ते लुचकी कंबर मोडी. ह्या वेळा माझी घुमतं हिंडतं फिरतं म्हणते ते. म्हातारा माणूस घरी राहून आराम करावं चांगलं. 2 टाइम खाले भेटते, झोपाव चांगलं. मामा बी हेमचा आहे एक नंबरचा. तसा नाही मामा, आई मरायला टेकली. अशी कशी? आमचं जमतेम वयच काय तिथं वाला. आता जगाला शिकले ते, जमतेम जग पाहिजे आता. टीचारे मामा कसा बोलून राहिला, 89ची झाली ना. अबे 100 पार झालीच पाहिजे ते, समजलं का? तिला चांगला काजू बदाम किसमिस घाल चाराले. आणि 10 वेळा फोन लावू नको मला.
मी बंगल्यावाला परेशान नको करू मला आता, ठीक आहे? आता खाली टाकला मी ना म्हणून फोन लावून धरला. त्याच्या पुढं चालून मरून गेली बुडी तर मला मनात नाही. खाऊटला बुडा त्या फोन आता मामा होय तर खालता टाकते मला बहिणीले. असं काही जमणार नाही. जाऊनच पाहिजे न सांगितल्यानं माझ्या बहिणीचा हाल काल काय तर राहतोच चालले. बाकी बी काम आहे मले. काही जे रिश्तेदार होय तर वाचाल्यात तोंडाचे गुहाटले. कायले कोंबडीच्या अंड्यावर बसल्यावानी पुटपुट करून राहिला. चूप राह. जा एक उदबत्ती लाव तिच्या बशी. काहून आजीले मच्छर डसत आहे का? नाही का हो बाई, अगरबत्ती लावल्याने जर धुवा निघते कानी तर यमले कानी रस्ता दिसते. बाद घेऊन जाईन, जीव सोडून देईन पुढे. हो हो, लोकेशन म्हणत आहे पप्पा तुम्ही? हो लावून घे बाई, चांगल्या 5 अगरबत्त्या लावून घे. बुटीचा वास उन्हाला एका रंगाचा. पप्पा आणल्या. बघ बघ तोंडावर सांडेल तिच्या. बाजूला ठेव. हो, इथे ठेवू? हा चालेल. हा. मी काय म्हणतो, बुडी जराशी हागटली असेल तर लुगडं बदलून टाक. वाचून राहिला ना थोडाफार. हट, मी आता हात नाही लावत. अशीच पेटून टाक ज्योतीले. आई, आता ना डायपर भेटते म्हातारा लोकांचं. चूप राय तू, नसला खर्च नको लावू आता तू. पण मला नाही वाटत आई बाबा का बुढी जाईन बा म्हणून. ताप आहे तिला फक्त थोडसा. दवाखान्यात घेऊन जा, टणान होऊन जाईल. किती पैसा लागणार आहे बुडीले? हा त्यात तर पैसा पाहिजे ना. हा घरी लग्न करून आली तेव्हापासून त्या बुडीलेच पैसा लागून राहिला आहे. 4 दिवसापासून काही खाल्लं नाही तिनं. म्हातार पण असंच राहते. धीरे धीरे सोडून देईन ते हातात जीव. घंटेभराची गोष्ट, घंटेभराची मै मानते. आई जेवण खावण केलं ना तर 6 महिने काढू शकते ते. तिला जवाला द्या पोटभर. चूप राह ना घे. आता तिला जेवायला देऊ, तणान करून देऊ आणि 6 महिने वाखीव देतो तिचे. नाही राहू दे जशी आहे तशी. लवकर जीव सोडून देईन तर चांगलं होऊन जाईल. आई बाबा 4-5 दिवस माझी पण तब्येत खराब राहिली तर मी पण नाही जेवत. याच्या मतलब हे थोडी ना आहे का मी मरूनच जाईन बा म्हणून. काय घरात लवकर जा, अभ्यास कर. आली मोठी डॉक्टर इथं बनाले. काय घरात? हो नाही तर का नको करू. अभ्यास करत जा. समजली का? आजी बिमार आहे न मी अभ्यास करायला बसू का पप्पा? हो बरोबर आहे. एक काम कर, जम्मा येतीचं सामान घेऊन ये. पप्पा मी जाऊ? तू जाणं, एवढा मोठा माणूस हल्या घरात बसून राहतं का? त्या पोरी बारीले पाठवतो बाजारामध्ये. किती माणसं बसली राहते तिथं. अभ्यास नाही करत, काम नाही करत, मग काटा का तू? नुसतं टवाटका करायला सांगून दे तिले बापावानी चोनकी. भलेच बोलता तुम्ही सगळे जण. मी नाही का केलं? चुप राह. लोक म्हणत बुढी मेली, गाव जमा करशील का? चुप बिलकुल. कुंदा मावशे बिमार आहे का? ए कुंदा मावशे ओळखलं का घे? ए कुंदा मावशे बरं नाही का? आमाबाई पुंजी बागा. पूजी देव का मायजनीन होय? मी देव का? देव का होय म्हणलं? मायजनीन बिस्किट आणली खातो का? दुधाचा पुडा बी आणला ते तर काही? मायजनीन होय मायजनीन. ऐकून असून जात बाई आहे ना? दिसतही नाही का? नाही. दिसते बाई तिथे सारस. मी कुठं का ठेवतो आणि का नाही, कुठं जाते घरातून बाहेर कोणतं सामान सर्व दिसते तिले. झवर दिसते तिले. जाऊ दिले काले होते वया मनानं. तसं आतापासून दादा खाली नव्हतं टाकायला पाहिजे. बिमारी व्हाय होऊन जाईन चांगली. दवाखान्यात घेऊन जा. काकी आता मला काही खुशी आहे का मामाले खालतं टाकायची? तिले 2 वेळा झडप आली यमाची. तिची पण छाती उडते बाई. थर्ड अशी. बापा तसं डॉक्टरला नाही दाखवलं का? काही नाही काकू, फक्त हँग झाली आहे. माग पण अशीच झटका देत होती. जाते म्हणून अधिक 6-7 महिने राहिली. हो का? वया मनानं होते बाई. ए मावशी काय खाता का? पैसे देऊ 5 रुपये. मायजनीन ऐकू नाही जास्त. मायजनीन देऊ का?
मोठी बाय बरं नाही का व म्हणजे वाई म्हणजे हो हो पुंजीच वाय पुंजीच पहिली केवढी हरामखोर आहे बुडी. मी एवढ्या वेळची मायजनीन होय करूनच राहिली. पुंजी मुंजी ते बरोबर लक्षात आली तिले. मी हा चांगला बिस्किटचा पुडा आणला बुडीसाठी. जे करते त्याचं नाव नाही, जाऊ दे मीच खाऊन घेईन घरी जाऊन. कायची पुंजी मुंजी मेंढकी खाली हातानं तर आली. काही आणलं तर नाही बुडीसाठी, तिले मोठी पुंजी. मी मायजनीन करूनच राहिली. देव का खाली टाकलं तर तिने एक शब्द काढला फक्त पुंजी. माय लेकरं राखे पाहिजे. कामाला जावं ना तर माय लेकराचा डबा मी तिच्याजवळ ठेवून जाऊन लेकरं नाही खायचं तेच खाऊन जाय. पाहिली थे लहान लेकराचा खाना कमी जाय तिले बकासूर. चूप राह तू, पहिले त्या गोष्टी काढू नको आता. तिने लय कष्ट केले. मी बबलीला शाळेत घेऊन जाय. हागेनं भरवलेल्या चड्ड्यानं बबली बॅगत भरून आणत होती. बुडी बॅगही धुवून काढे आणि बबलीच्या चड्डे साऱ्या दिवसभर धुये. हो पिरकी महिना. चांगली सेवा करजो आजीची. आजी त्या लग्नावर राहिली पाहिजे. आशीर्वाद लागते म्हाताऱ्या माणसाचा, केलेलं वायाने जात जाई. हो काकू करते ना मी. फोटो आहे का बुटीचा? आण बरं असन तर मोडून घेऊन येतो. बुटीचे फोटो कुठून आला? अहो तर पायशन तवा दिसन ना. कपाटात पाय काडी कोणत्यात पडला असन तर, नाही तर बबलीच्या वाढदिवसामधला असन, आपल्या लग्नातला असन. मुलीचा पाय तिथं चिरोट मध्ये चेहरा महरा दिसन तर हुळक जरासं होय. आता नको तिथं बसन. हो आता ती बुडी मारायला टेकली तिथं. सारे पाहुणे इथे येऊन बसले आहे ना, कपाट हुडकतो त्याच्या पुढं. नाही बरं वाटत होता घरा. धुडला काढतो त्याच्या पुढं. घणी बायको बाय बबले ताल्या मोबाईल मध्ये फोटो आहे का आजीच्या? तिची काही फोटो काढून बबली. गाडी सुपरच होती तुझी माय. कतार करू नका. चूप राह. हल काय बरं बबले, त्या मोबाईल मध्ये असं एखादा काडी कोणत्यात पाय चक्कस. हो बाबा चेक करते. आई तिथला फोन दे बरं माझा. ये. बाबा फोटो तर नाही, पण एक व्हिडिओ आहे आजीचा. काकाचा लग्नामध्ये नाचताना नाही का, बल्ली बल्ली शाब शाबवाला. हा दाखव बाई. बुडी मरायला टेकली बाईन त्याचे दात निघून राहिले. असंच राहते. पोरीची जात राहिली तर बोंबला करतो. पोटते असंच राहते. हो तिथे मोठ्या जोरात तिला सती हल्याच्या टना नाचत होती. नसली लाज रे. सारे रिश्तेदार पाहत होते, हसत होते एका रंगाचे. आता पडली कोकडी ते. नाही बाबा, पूर्ण मोबाईल चेक केला. त्यांची एक पण फोटो नाही आहे माझ्या मोबाईल मध्ये. त्या व्हिडिओचा लावा. हो घे बाबले. एवढ्या मोबाईल मध्ये फाटवा ठेवता आपल्या साडीवरच्या. अशी हेकडं छेकडं तोंड करून या कुंदा मावशीची फोटो नाही ठेवतात तुले. नाही बटे ती फोटोच नाही काढू दे. तिला वाटते फोटो पाहून जादूटोना करते का लोक. हायच नाही तिच्या फोटो. फोटो काढायला जाव ना तर ते म्हणे फोटो काढून काढता. मला का नवरे करायचे आहे का, अशी खौट बोले म्हणून मी काढूच नाही. आता काढून घे बट्टे. लोक का म्हणून सऱ्या बुडीचं जीवनभर खाल्लं म्हणून मरता खेपी घरात एक फोटो नाही लावली म्हणून. काढून घे बबले. आता कशी काढू फोटो काकू? कशी काढू म्हणजे काकीन सांगत ना उठून बस म्हणून. मी उठवतो, तू फोटो काढ. उद्या चालून लोकच बोलन मला. 10वा हाय 13वी हाय हार फुलं कायच्यावर चढवून लोक. हा ये मी हातभर लावतो. काढून दे जराशी फोटो. अरे माहिती बाबा या मोबाईलला चांगला नाही निघन फोटो. माझ्या मित्राकडे ना मोठा कॅमेरा आहे, त्याला बोलावू का? कॅमेरावाल्याला कायले बाई. फोटो मोडणेवाल्याला साफ करण्यावाल्याला बी बोलवून घे. नवीन नवरी होईना ते. चांगला अल्बम तयार करून घे तिच्यावाला आपण. ला 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 मस्त सजून देईन मी तिला. चूप राह. भेटेला टेकून घे ना. एक फोटो काढून घे. काही टाइम नाही लागत. नाटक नको करा. हो काढ दो. उठवा दिले. हो घ्या धरा करा वरतो. दोघं नवरा बायको हात लावा. धर धर वा, धर. मी मानतो तो हात धर फुगली बुडी. हो घ्या तू बी जाणं जराशी हात लावू लागलं तुम्ही मावशी बाई ना. हो थांब. थोडस खालतून हात लावा. मागासारखं भितील टेकवा. उचला. सीधी थोडीशी अजून खालतून. नको खालतून उचलला. उचल काकी. थोडस खालतून धक्का मारा. भितील टेकवा. हा थोडस अजून घ्या. जे बाई लवकर फोटो घे मला. हो काढ. माझी किती गोंधावा येऊन झाला आहे.
त्याच्या वासात तुला माझ्या मायच्या नाही नाही का तू बुड्डी किती दिवसापासून एक रगाचा वास येऊन राहिला. हट, खटी. जाऊ दे ना गे इस नाही करा मथाना माणूस वय होय काकी अशी हट्ट माय सर हात वला करून टाकला मुतल्या ना कुठान कुठान घे लवकर तिकडे होय ना. फोटो काढू दे ना गुडीची मागे आगली बुडी छे, येतो मी न पकडत कायची फोटो व्हायचा सर हात भरून टाकला येतो दूध शी यू अहो काकी तू पागल आहे का? मी कालच फेशियल केला ना, गुवानं पुरा चेहरा भरून टाकला. शी एक प्रकारे डुकरीचा वास परवडला, पण ह्या सोडल्या पुत्रीचा नाही. तेव्हाच्या दोघे मायले की मायले हिवड हावड करून राहिले. तू काही जवान राहशील का गे? हा की आज बी उद्या चालून हे दिवस येणारच आहे, समजली का? तिले बी दिसून अशीच करून हिवड हावड कुत्रे 2 मिनिटं पकडा नाही, लवकर फोटो काढतो. थांब ना काकी जराशी पकड. जे काय बाय जेवाय लवकर काढ ना. झाली फोटो. जमला आता बुडी मेली तरी चालते. फोटो झाली काढून बापा आखे. होय. बुटीच्या खात्यात काही पैसे असेल तर काढून आण ना. होच्या बहीण काढून आणायला लागल. चाल ना मग, बुडीले फटफटीवर बसवा, घेऊन जाऊ आपण दोघं, आणून घेऊ काढून. तिला घेऊन चाला लागल. हो तर बापा काढा नाही लागन. मी दमडी एक बी खर्च नाही करणार. तिच्या तेरवीन दसवा तिच्या पैशाला करून घेजा. मी देणार नाही एक बी पैसा. हात नाही लावायचा, मागाचा नाही मले. ठीक आहे चाल, पण आता हे मोहल्ल्यातले लोक बसले का सांगतो. तेले मी पाहतो, टेन्शन नको घ्या. तुम्ही दोघी बसा, आम्ही बुडीले दवाखान्यात घेऊन जातो दोघ जण गाडीवर. आधी आता काही दवाखान्यात नेतो तिले, डॉक्टरलाच बोलावून घे. जायच्या खेपी आता का भटपटीवर नेत बसतो हबक हबक. एखादा दसडा आला बचकन होऊन जाईल. नाही नाही, आता का आमच्या याने डॉक्टरला तकलीफ द्यायची नाही का? बाकी पेशंट बी तर राहते ना बिचारा. राहू दे, आम्ही नेतो येईल. आवा आई नको नेऊ खूप आहे बरं बाबले तो. बाबा, आज नको न्या. खूप आहे बाबले, एका रक्तात मारूनच टाकीन तुला. बाबाच्या तोंडाले वरत एक रट्ट्यात दिन अधिक. आज रविवार आहे, तसं पण बँक बंद आहे. हा? आज बँक बंद आहे? पहिली बाई बुडी मरायला टेकली, शोभते का यायले? असं राहते पोरग राहिलं म्हणजे पोरगी राहिली तर पटकन डोळ्याला धारा लागते. हे पाय पैशात मन राहते पोट्याचे. नवसा करतात मार पोरायसाठी. हे असे पाय कुत्रे बँकेतले तो म्हणते तिले चांगला दवाखाना करावतं. सून पहिली खायला देत नाही तिले. अहो बाई पोरग चांगला आहे, सूनच बदमाश आहे. हो बट्टे वाखेच आहे तिचे. काय बोलले तुम्ही? तोच वाय समजली का? आई काही आखरी इच्छा आहे का तावली? कायच्यात मन नको देऊ, काही खात आणून देऊ. तिले सांग मेल्यावर दिजू नको, पोट्टी घरात भेटे. कायच्यात मन नको ठेवजो म्हणून सांग. नातीचं लग्न पाहून घेते माय तर बरं झालं असतं. नात जवळचा आशीर्वाद लागते हाय का नाही? नाही, मला नाही पाहू दे अचक मायावाला लग्न कोणाले. तिला जाऊ दे, तिला जिथं जायचं आहे तिथं तिची वरची तिकीट कटू दे. काऊन घे अशी बोलतो आजी वय ना? हाय तशी ते बुवारी. अहो बाई, ह्या बुडीनं मा पोरीच्या फेंक धरून काडी मारली होती, तेव्हापासून हे पोट्टी बी कट राग करते त्या बुडगीच्या. आता काय झालं? आजी वय हासी मजाक मध्ये होऊन जाते. एवढा राग पकडून ठेवा लागते का गे मरत पर्यंत? हायच तसं मायल्याची नखरेल तिच्या वाचीच्या मारण नाही तर का पुता करा यायची. चाल मग पुन्हा मावशी, आता मेल्यावरच येईन भेटीले. चालली लय वेळची आली. नाही तर का बाई मरते मरते करून घंटा झाला खाली टाकून गेलं. मग काम नव्हते टाकून आली, मला भूक लागून गेली. मलाच तर भूक लागली, पण पाय बरं सुनशीने मला का कपभर पाणी मांडतो का काही. खोटं माम पोटात कावडे बोंबून राहिले. बरोबर आहे. जा बरं उषा, 2 कप चहा मान बरं मस्त कडक अद्रक टाकून. काय तू चाय पिताची ढलढल, जास्त पाय बुडी बी मार झाली. पण असं सरायलेच नाही होत बाई. कोणाकोणाला सूट होते, कोणाला नाही होत. तसं नाही बाई, आता सालपेटचं खाणं आहे आपलं. शुगर बीपी तर अशी आहे कॉमनच होऊन गेली सरायले. काय चाय प्यायचा म्हटलं. पण पाहुणीसाठी तर मांडाच लागते ना बाई. ते तर इथंच आहे, आता पाहुणे चाय पाजाच लागते. पण बाई पाहुण्याने बी जास्त चाय नाही प्याव. थंड पाणी आणू का, प्यान का? पाणी थोडस ठमकभर पाणी मांडशील तर काही होईन का? चाय पाजून दे. का करतो बाई, बुडी बिमार आहे, घरी दाना नाहीये साखरीचा.
काय खोटं बोलून राहिले मी काला 7 किलो साखर आणलेली किराण्यामध्ये एवढी गिरली तुला का त्या माझ्या घरी नेऊन भरली थोडं मारू नको बाबली लग्न एवढी झाली आता दिन बापकान चला बरं थोडसे घरात सुमड दाखवतो तुम्हाला. चला माणूस बी पागल्यावानीच करते बाई. माय मराठी टिकली चांदणे यायला लागल्या. हो चल चल दाखव मला चल दाखव मला ज्ञान पोलीस ठेवली काल का करते बाई एवढ्या मोठ्या घरात साखवण्याच्या 2 कप चायण्यापात घरच पाहिजे. त्या गावाची रानाच्या कट्टा याच्यात असतो होती बाबा साखर साखर हा. काय नका ना पहा कुठे साखर साखर किती महाग होऊन गेली तुम्हाला काय माहित आहे. गुढी मराले टेकून गेली हा खाली पाहुणे जमा होऊन राहिली सर लेकर 40-50 राहू का मी किती महाग होऊन गेली आहे साखर. हा बराचे भाव सांगून देऊ का चांगले तुमचेवाले. हा तुम्हाला ते नाही समजत का स्टॅम्प पेपर आणतो बुढीचे त्याच्यावर सह्या घेतो स्टॅम्प घेतो नाही नको मांडू बाबाचा त्याच्या गोष्टी सांगून द्या. पोरीचं लग्न करायचं काही करायचं हाय नाही चायमान 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 चायच मांडतो मी आचारीन होय का नाही. नको मांडू पण एवढी लोक बोलू चाल बाहेर चल नको मांडू मांडला का बाई चाय मांडला असं मला नाही वाटत बुढी रातभर तरी वाचन म्हणून आज खूपच झाली आईची तब्येत. तिला चायण्या पादाचे हे आपलंच लावते. हा 2 महिने नाही 3 महिने काय पाऊस आहे ना जास्त लागेल काय हो हो हाय बायकोवानी छत्राच आहे. चाल मग चाल तो आता डुमडुम माझं तेव्हाच येईन. हो ठीक आहे ना बाई मेली म्हणजे मी फोन लावेन तुले. चल बाई मेल्यावर इथं काही सवय लागत नाही. भूक लागून गेली बुडी मरते का नाही माझं दिक्स अशी खाली टाक होते ना जिंदा होऊन जाते. चाल थैला तुमचं थैला हो हो ये बाई बिस्किटचा पुडा आहे. चल ना आपला पोटीला बाय कोणत्या का झालं बाई का झालं दादा आला काय नाही रे दादा दादा तुलेच भेटायचं होतं म्हणून नाटक मांडले. हे लोक असे भेटू नाही देत राखी समोर भेटणं भिवून गेलं दादा. तशी मी दादा तोंडानच आहे. पाय दादा उठली मी काय म्हणतो जराशी हा गोटली मोठातली असेल तर लग्न बातलाव ना तिचं चांगला इज्जतीत बसला. कुठं होती रे स्क्रिप्ट झगेत ठेवली होती स्क्रिप्ट ना कुत्री वरता होय फोटो काढत होती कुत्री. हा कुत्री 1 2 3 मला नको सांगा तुम्ही दोघं पण मी चालली बाय. तिकडे माझा बाबा आहे. आली दिया तो बोलो ना बोलो क्या किया. आई आई काही आखरी इच्छा आहे का तावली कायच्यात मन नको ठेवू काही खात आणून देऊ अंडाचे वेळे कॅमेरा कायले बाई फोटो साफ करने वाले ले मोड़ने वाले कॅमेरा वाले कायले बाई थांबाण झूम घ्या मी स्वयंपाक केला हाय बुडीली बी वाढूनच देतो अलग वाढीन दे नखरे दाखवते ते तुमच्या संगच झूम घेतो मी नाही जेवत बुडी संग खाणं कमी ना. 1 2 3 मी नाही 1 2 3 मी नाही जेवत पुढे सांगा निवर खाणं कम ना चापड चिपड थुकणं जास्त आहे. एक शब्द तर बोलली बाबा मी घरावर फटा उडते म्हणून वारा देऊन सुटलं म्हणून याने लावली महाभारत एका रंगाची पटपट 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 पटपट. तू अंड्याच्या पिल्ल्यावानी तिथं कचकच कचकच करू नको. स्टार्ट. काढायला जाऊ ना तर ते म्हणे काहून काढतं 17 नवरे पाहायचे आहे का माझ्यासाठी एखादा नवरा करून दे अशी खराब बोलले ते म्हणून मी म्हणून करायला कोंबडी तो कुतकुत नाही. कोंबडीच्या अंड्यावर बसल्यावानी पुटपुट काऊन करून कोंबडीच्या अंड्यावर बसल्यावानी काऊन पुटपुट करून राहिला एका रंगाचा. कोंबडी पुढे टाकून राहिला काय समजून राहिलं. नको मारू दे नको मारू बुडीले माय माय पहिला आले बापाई मोबाईलला तिला फोन लागला. 3 हो ठीक आहे
फोनही लागला. हा काही नाही आत्या, चुकीन लागला आता फोन. का केलं नाही गेलं बाप कावरलं कावर ह्या फोन असा पकडला तुला पहिल्या फ्रेम मध्ये. काही नाही चुकीन लागला त्या फोन असं बाप बोलत होता तुम्ही कानाला फोन लावला. काही नाही काकू, फक्त हँग झाली आहे. माग पण अशीच झटका देत होती. जाते जाते म्हणून अधिक 6-7 महिने राहिली. हो मलाच बोलता तुम्ही सगळेजण, रिॲक्शन नाही दिले. मलाच बोलता तुम्ही सगळेजण. मी ना का केलं. चुप रा, रडू नको. लोक म्हणून बुडी गेली का? अहो नाही हे बट्टे तिचे फोटो तिले वाटे जागृत ना करते काका फोटो. नाही काढे बटेचे फोटो. स्टार्ट. अहो नाही काढे बट्टे ते फोटो तिले वाटे का. आता चालू केलं म्हणजे माग लवकर होते, नाही तर मग आता होते नाही. तरी एक पेज झाले किती वेळ लागला, आता 35 पेज येऊन गेलं फक्त. स्फूर्ती राहतपर्यंत राहते. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? ठीक असाल. सर्वांचं म्हणणं होतं की तुम्ही Q&A व्हिडिओ कधी ठेवता, म्हणजे प्रश्नाचे उत्तर कधी देता. तुम्ही ना मस्त प्रश्न विचारा, आम्ही छान छान उत्तर देऊ. या व्हिडिओमध्ये छान छान मस्त कमेंट बॉक्स भरा. काही जणांना खूप काही विचारायचं आहे, आम्ही कुठचे आहो, काय कुठून आलो, कसे करतो, काय करतो, सर्व उत्तर देऊ तुम्हाला XYZ. पण मस्त, पण रिपीट क्वेश्चन नाही, त्याचे उत्तर भेटणार नाही. मग म्हणता नको का आमच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही. प्रश्नाचे सर्व देऊ, पण सिंगल प्रश्नाचे देऊ. त्या म्हणून जेवला का थो म्हणून जेवला का त्याचे प्रश्न भेटणार नाही. बढियापैकी करा, आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमचे आन्सर देऊ. ठीक आहे गाईज? इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारा, डबल विचारू नका, कमेंट भरून टाका पूर्ण. नवीन नवीन जे क्वेश्चन तुमच्या मनात असून दिल खुल्लास विचारून टाका, सरळ उत्तर देऊ. नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये वापरली जाणारी भाषा ही केवळ संवादाचा भाग आहे. आम्ही कोणत्याही वैयक्तिक भावना दुखवत नाही. व्हिडिओत दिसणारे तंबाखूजनक पदार्थ केवळ चित्रीकरणासाठी आहेत. आम्ही त्यांचे समर्थन करत नाही आणि धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. तसेच व्हिडिओमधील हाणामारीचे प्रसंग हे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी आहे. कृपया कोणीही त्याचे अनुकरण करू नये. धन्यवाद आणि व्हिडिओ एन्जॉय करा.